नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 29 जुलैचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये असून ते उद्या उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे. सदर कमी दाबाचे क्षेत्र आज मध्य प्रदेशमध्ये असल्यामुळे व त्याच्या प्रभावामुळे कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच अमरावती जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी दिलेल्या घाटमाथ्यावर व दिलेल्या विदर्भातील जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग, पालघर, डहाणू, नंदुरबार, गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग, बुलढाणा, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच यवतमाळ, नांदेड, तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच चंद्रपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी थोड्या वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील. आज राज्यातील इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून जर यापैकी काही जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस थोड्या वेळ पडण्याची शक्यता राहील. बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस थोड्या वेळ पडण्याची शक्यता राहील. आज राज्यात वारे वाहतील. महत्त्वाचे दिनांक 31 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत नाशिक, पालघर, डहाणू, मुंबई व उपनगरात, कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. यामध्ये 1 ते 2 दिवस वाढ होण्याची शक्यता राहील. सदर काळात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस थोड्या वेळ पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात दिनांक 31 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होणार असून जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.